एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत आणि आज आम्ही चाललो आहोत मॉलला. कॅप्शनवरून तुम्हाला तर कळलंच असणार आहे, बट वी आर ऑल एक्सायटेड. कारण मला वाटतं आम्ही ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर वगैरे, म्हणजे मी तर आफ्टर 1.5 इयर्सने वगैरे जाते आहे. लास्ट आम्ही मार्च 2020मध्ये गेलो होतो, फर्स्ट वीकमध्ये. जसं मी आधी बोलली होती की आम्ही एव्हरी वीकेंड कुठे ना कुठेतरी जायचो, तर तसं आम्ही नॉर्मल डिनरला गेलो होतो विवियानाला. आणि तेव्हा तर काय कोविडचा सीनच नव्हता, म्हणजे आय गेस फक्त एक केस पुण्यामध्ये वगैरे सापडली होती, त्यामुळे एवढं काही वाटलं नव्हतं कोणाला की पुढे जाऊन असं काय होणार आहे. आणि दॅट वॉज अवर लास्ट विजिट. त्याच्यानंतर लगेच 15 days नंतर लॉकडाऊन झालं आणि त्याच्यानंतर परत कधी जायचा चान्सच नाही मिळाला. तर आता आम्ही दोघं पण फुल्ली वॅक्सिनेटेड आहोत. तर मला तर लास्ट मंथ झालं सेकंड वॅक्सिन आणि भूषणचं सेकंड वॅक्सिन होऊन आता 15 days झालेले आहेत. सो म्हटलं आपण जरा एक राऊंड मारून येऊया. आणि आता मी सकाळीच जातोय, कॉज संडे आहे तर इव्हिनिंगला परत गर्दी असेल म्हणून जातोय. बघू जरा अर्निकाचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे, तर तिला कशामध्ये तरी राईडमध्ये वगैरे बसवता येईल. बघू ती तिथे कशी एन्जॉय करते, काय करते. सो तुम्ही पण चला आमच्यासोबत. काही आम्ही घेतलं, काही अजून कुठे फील होते ते सगळं मी दाखवेनच याच्यामध्ये. चला तर मग आता आपण पटकन निघूया. अर्निका कुठे चालली? आम्ही निघालो आहोत आणि आहे भूषण आणि ही आहे आमची अर्निका. अर्निका एकदम शांत बसले. बाहेर जायचं असलं गाडीतून की तिला खूप मजा वाटते. आणि मम्मी पण येणार होती, पण तिला कंटाळा आला उन्हातून यायचा म्हणून तिने कॅन्सल केलं. सो आम्ही दोघंच जातोय. आम्ही आलो आहोत RCT घाटकोपरला आणि आम्हाला हा जवळ आहे. आणि आम्ही मुद्दामच सकाळी आलो कारण गर्दी नसेल, आणि तसंच गर्दी नाही आहे. ऑलमोस्ट मॉल पूर्ण खाली आहे बऱ्यापैकी. फक्त बाहेर थोडीशी लाईन होती, कॉज ते लोक सगळ्यांचे आय कार्ड आणि सेकंड वॅक्सिनेशनचं जे सर्टिफिकेट आहे ते चेक करत होते, त्यामुळे तिथे थोडीशी लाईन होती. पण हार्डली 2 मिनिटाची पण नसेल ती लाईन. ते चेक केल्याशिवाय कोणाला आत नाही सोडत. सो मेक शुअर की तुमचं सेकंड वॅक्सिन झालेलं असेल. सेकंड वॅक्सिन होऊन 14 days झाले पाहिजेत आणि सेकंड वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट हवं त्यांना, प्लस तुमचं आयडेंटिटी कार्ड काहीतरी हवं. सो माझ्याकडे आधारची कॉपी होती माझ्या मोबाईलमध्ये, तर तीच मी दाखवली. अँड परत मग एंटर केल्यावर परत तिथे त्यांनी सॅनिटायझेशन बूथ पण ठेवलेले आहे. सो ओव्हरऑल सिस्टीम चांगली आहे आणि अजिबात गर्दी नाही, त्यामुळे अर्निकाला पण छान फिरायला मिळतं आहे. आणि अर्निकाने इकडे तिकडे पळायला सुरुवात केली आहे. सो चला बघूया आता आपण अजून काय काय आम्ही करतो. प्लॅन्स तर ॲज काही नाही आहेत, बट रँडमली जे जे दिसेल ते करू थोडा वेळ.
मेन तिने एन्जॉय केलं पाहिजे हेच आहे. आणि का कुठे फिरते? तिला मज्जा वाटते, ती फक्त पळतच कुठले इकडे तिकडे, तिथे जाऊ देत नाही आम्हाला, तिथले ते फक्त फिरते. कुठे बसले अर्निका? अरू सो अर्निकाने जरा नाटक करायला सुरुवात केली होती. सो बेस्ट ऑप्शन मी हे तिचं फेवरेट टॉय घेऊन आले, त्याच्यावरती खेळत बसले. आणि भूषण गेलाय ट्रायल रूम मध्ये, त्याने 1-2 टी शर्ट्स घेतोय. तोपर्यंत आम्ही मॅडमचा एंटरटेन करतोय. फ्रेग्रन्स कॅन्डल. हां सो वी आर इन मिनिसो. आणि मिनिसोचे स्टफ खूप छान असतं. हे डिफ्युजर आहे वाटतं. अनिका काय खाते? अनिका अरे बापरे केवढा सॉस लावलाय, सॉसच खाल्ला फक्त. अनिकाचे फेवरेट फ्रेंच फ्राईज. निर्वश अर्निका झोपली होती, जशी फ्रेंच फ्राईज दिसली तशी ती उठून बसलेली आहे. सॉस कमी नाही. सो आज संडे आहे पण आम्ही नॉनव्हेज नाही खाऊ शकत कारण आज संकष्टी आहे. तर मी तर व्हेज घेतलंय बर्गर आणि भूषणचा तो उपवास आहे त्यामुळे भूषण फक्त फ्रेंच फ्राईजच खाणार आहे. त्यामुळे फक्त फ्रेंच फ्राईजवर राहावं लागणार आहे. आजूबाजूला एवढे वास सुटलेले आहेत पण काही खाऊ शकत नाही. आणि ते फ्रेंच फ्राईजमध्ये पण मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त अर्निकाच खाणार आहे. सो मस्त पेट पूजा झालेली आहे आणि आता मी चाललो ग्राउंड फ्लोअरला. ॲक्च्युली आम्हाला अर्निकाला ते टॉय ट्रेन असतात किंवा राईडमध्ये बसवायचं होतं पण मॉलमध्ये तरी काहीच चालू दिसत नाही आहे, सगळं बंद आहे. तर ग्राउंड फ्लोअरला एक ऑप्शन आहे, तिथे बघू काय असेल तर तिला तिथे बसू, थोडा टाईमपास होईल तिचा. आणि तिने मस्त झोप काढलेली आहे. अर्निका आतापासूनच शॉपिंगचे प्रोडक्ट्स बघा, ब्युटी प्रोडक्ट्स बघायला लागले आतापासूनच.
सो दॅट्स इट फॉर माय टुडेज व्हिडिओ. आणि आज खरंच खूप बरं वाटलं, खूप रिलॅक्सिंग वाटलं. आम्ही खूप वेळानंतर म्हणजे 1.5 वर्षानंतर मॉलला गेलो, फिरलो, फूड कोर्टमध्ये बसून खाल्लं. म्हणजे पहिलं जसं नॉर्मल आपल्याला वाटायचं ना तसंच आज वाटलं. ठीक आहे, थोडंफार टेन्शन असतं, मास्क खाली आपण घालू नाही शकत, आजूबाजूला लोक असतात, बट ठीक आहे, न्यू नॉर्मल आहे हे आणि आपल्याला हे ऍक्सेप्ट करावंच लागेल. सो अर्निकाला फॉर अ चेंज म्हणून आम्ही घेऊन गेलो होतो ऍक्च्युली. आणि मेन रिझन तेच होतं की तिला मला ते टॉय ट्रेनमध्ये वगैरे बसवायचं होतं, तिला मजा वाटली असती, बट ते चालू नव्हतं काहीच. कारण मला वाटतं सकाळी लोक कमी येतात म्हणून मे बी ते लोकांनी सकाळी सगळं क्लोज ठेवलं होतं. आणि संध्याकाळी जाणं पॉसिबल नव्हतं कारण आज आहे संकष्टी आणि संकष्टीचं सगळं जेवण बनवायचं आहे. त्यामुळे संध्याकाळी गेलो असं तर पॉसिबल नसायला म्हणून आम्ही सकाळी गेलो, पण शेवटी आम्हाला नाहीच मिळालं तिला बसवायला कशामध्ये. बट इट्स ओके, न्यू एक्सपिरियन्स होता तिच्यासाठी सुद्धा. थोडीफार ती फिरली, थोडंफार तिने खाल्लं, वेगळं काहीतरी बघितलं, तिला पण बरं वाटलं बाहेर गेल्यावरती. नाही तर मुलं कंटाळतात घरी बसून बसून. सो होप सो नेक्स्ट टाइम परत जाऊ तेव्हा तिला ज्याच्यामध्ये बसवायचं होतं आम्हाला सगळं ते सगळं करायला मिळेल. अँड आता जेवण चालू आहे, तर संध्याकाळची जेवणाची तयारी आहे. आम्ही दुपारी आलो, 3-3:30 वगैरे वाजले घरी येईपर्यंत. देन फ्रेशन अप होऊन थोडा वेळ रेस्ट घेतला आणि मग आता संध्याकाळची जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कसं वाटतं आमचे व्हिडिओ हे कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स आल्याशिवाय मला कळलं कसं की तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय. तुम्ही बिंदास सगळं कमेंट्समध्ये मला सांगू शकता तुम्हाला कुठली गोष्ट पटत नाहीये किंवा पटते, किंवा अजून कुठल्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील, कुठला कॉन्टेंट तुम्हाला आवडतो हे तुम्ही सजेशन केल्याशिवाय मला कसं समजणार ना. सो प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि सोबत बाजूला जे बेल आयकॉन असतं ते सुद्धा प्रेस करा. जसं की मी नेहमीच म्हणते की आमच्या व्हिडिओचे अपडेट मग तुम्हाला नेहमी वेळेवर येत राहतील. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, थँक यू अँड लिव्ह लाईफ हॅपीली.